श्री स्वामी समर्थ. कर्ज फिटण्यासाठी अनेक उपाय सांगते मी. 5 गुरुवार काय करायचं, गाईला गव्हाचं पीठ एवढं घ्यायचं आणि एवढासा गूळ घ्यायचा. दोन्ही एकत्र करायचं, गूळ बारीक करायचं, असं गव्हाच्या पिठात मिक्स करायचं आणि ते गाईला चारायचं. केव्हा पण चारा, दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही चारू शकता तुम्ही. गाईच्या मुखात गेल्यामुळं आशीर्वाद पण लागतो, पैसे यायला सुरुवात पण होतात, मार्ग दिसायला सुरुवात होतात, त्यामुळं पैसे घरात येतात आणि आपली कामं पूर्ण व्हायला मदत होते. कर्ज पेटणं म्हणा किंवा कुठली अडचणी घरातली असतील तर ते व्हायला मदत होते. वैयक्तिक तुम्हाला जेव्हा तुमचे उपाय पाहिजे असतात तेव्हा मला व्हॉट्सअपला तुम्ही तुमची माहिती पाठवायची. म्हणजे नाव इंग्लिशमध्ये, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण, ह्या 4 गोष्टी. नाव इंग्लिशमध्ये आहे का, तर ते आपण अंकशास्त्राप्रमाणे बघतो म्हणून. अंकशास्त्रासाठी नाव आणि जन्मतारीख आणि कुंडलीसाठी जन्मवेळ आणि जन्मठिकाण, हे 4 गोष्टी लागतात आपल्याला. ते तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलं, तुमचा प्रश्न काय आहे तो पण लिहून पाठवला, ते मराठीत पाठवा सगळं. ते पाठवलं की मग आपली फी असते ती सांगितली की मग तुम्ही तुमचे पाठवल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाला उपाय दिले जातात. आणि मी ऑफिसमधून हे काम करते, माझं स्वतःचं ऑफिसमधून काम करते. स्वामीच्या आशीर्वादानंच मी आता ह्या वयात काम करते. दुसरी गोष्ट, गोंदावलेकर महाराजांच्या घराण्यातली मी आहे, त्यामुळं काय हे नाही की ते गोंदावलेकर महाराजांनी स्वामींचं ह्याचं वेगळं काय नाही, एकच आहे सगळे. पण ते अगदी